न जानन्ति शरीराणि सुख दुःखान्यबुद्धयः निग्रहानुग्रहधियं तथाप्यत्रैव कुर्वते. शरीराणी म्हणजे शरीरविषयक, सुख दुःखानी, सुख आणि दुःखांना म्हणजे शरीरामध्ये तर सुख आणि दुःख न जानंती, म्हणजे शरीर जितके शरीर आहेत, 5 शरीर सांगितले आपण, अवदारिक, वैक्रिक, आहारक, तेजस आणि कार्बन. 5ही शरीर कसे आहेत? अचेतन आहे आणि त्यामुळे त्यांना सुख काही दुःख आहे हे काही सुद्धा बुद्धी नाहीये. कारण का तर ते न जानंती म्हणजे अनुभवच करत नाही, सुखाचा पण करत नाही आणि दुःखाचा करत नाही. कारण ते कसे आहेत? अचेतन आहे. आणि तथापि तरी देखील काय करतो? अबुद्धय. अबुद्धय म्हणजे अज्ञानी मिथ्या दृष्टी जीव तत्र एव त्या शरीरावरच निग्रह अनुग्रह धियम कुर्वते. काय करतो तो? निग्रहाची बुद्धी करतो किंवा अनुग्रहाची बुद्धी करतो. अज्ञानी मिथ्या दृष्टी जीव त्या शरीरालाच काय करतो? जेव्हा त्याच्याविषयी द्वेष होतो तेव्हा तिथं निग्रह म्हणजे दंड देतो, आणि जेव्हा त्याच्यात प्रेम होतं त्यावेळेस तिथं काय करतो? अनुग्रहाची बुद्धी म्हणजे त्याला पुष्ट करण्याचा विचार येतो. म्हणजे अशा रीतीने ते शरीर तर काही जाणत नाही, त्याला कृश केलं तरी त्याला काही नाही आणि पुष्ट केलं तरी त्याला काही नाही. परंतु ह्या जीवाला काय वाटतंय? मी ह्याच्यावर द्वेष करतोय म्हणून आता ह्याला खाऊच घालणार नाही म्हणतो. कोणावर द्वेष झालेला असतो? शरीरावर झालेला असतो की दुसऱ्यावर झालेला असतो? जेव्हा आपण रागाने काय करतो? काहीच खाऊ घालत नाही त्या शरीराला आणि एक दिवस, 2 दिवस, 3 दिवस उपाशी राहतो. म्हणजे दंड कुणाला दिला? शरीराला दिला की आत्म्याला दिला की दुसऱ्या जीवा म्हणजे ज्यांच्याविषयी द्वेष झालाय त्यांना दिला? दंड कुणाला मिळाला म्हणजे शिक्षा कुणाला दिली? अगदी चांगला विचार करून सांगा. खरं कोणाला देतो ही शिक्षा? क्षत्र चूडामणी आता जे नवीन छापलेलं पुस्तक पाहिलं असेल त्याच्यावरच चित्र काय आहे? जीवनधराला वैराग्य कुठल्या निमित्तात झालं त्याविषयीचं ते चित्र आहे. मग कशाने झालं त्याला वैराग्य? तो तर इतका म्हणजे 8 राण्यांच्या बरोबर जलक्रीडा करून आलेला आणि एवढा भोगामध्ये रमलेला, आणि तो क्रीडा करून कुठं आलेला असतो? इकडं शेतात, इकडं तिकडं बागेत तो फिरत असतो आणि त्याच वेळेस त्याला एक दृश्य दिसतं, ते दाखवलंय सगळं. मग तिथे एक वानरी असते आणि ती वानरी रुसलेली असते. का रुसलेली असते? तर तिच्या वानराने दुसऱ्या वानरीवर प्रेम केलं. मग त्या वानराने आता तिचा रुसवा काढण्यासाठी खूप प्रयत्न केला पण ती काही संतुष्ट होत नाही. मग शेवटी वानराने उपाय काय काढला की आता तो मेल्याचं सोंग घेऊन पडला. म्हणजे त्या वानराने विचार केला की नकोच जगायला, आणि असं त्याने मेल्याचं सोंग घेतलं की तिला इतकं वाईट वाटू लागलं आता कसं काय म्हणून. मग काय झालं? ती वानरी खूप दुःख करू लागली की आता वानरच मेला म्हणून, आणि मग ती परत त्याला म्हणजे उठवण्यासाठी किंवा जिवंत करण्यासाठी तो प्रयत्न करू लागली ती वानरी. आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं की आता ही आपल्याप्रमाणे वागू लागली. पहा कसं चाललेलं आहे परिवर्तन. आणि मग त्यावेळेस काय घटना घडते की त्यावेळेला तो वानर एकदम उठून बसतो आणि पुन्हा त्यांचं प्रेम होतं. मग त्यावेळेस काय करतो तो वानर? आणखी तिला संतुष्ट करण्यासाठी तिथे एक फणसाचं झाड असतं, ते फणस तोडून तिच्या हातात देतो वानरीच्या, आणि ती आनंदी होते, आता प्रसन्न झालेली आहे. मग असा आनंद होत नाही तोपर्यंतच तिकडून माली येतो, वनमाली, आणि तो काय करतो? खूप तिचं ताडण करतो आणि तिच्या हातातलं ते फणस हिसकावून घेतो. आणि कसंही तिला म्हणजे
तिरस्काराची वागणूक वगैरे करून देऊन घालून देतो. मग परत काय झाली, ती दुःखी झाली. मग आता पहा काय ह्याच्यातनं बोध काय घ्यायचं. आणि हे सर्व दृश्य कोण टिपतंय, जिवंत. आणि त्यावेळेस त्याला वैराग्य झाले आणि तो दीक्षा घेऊन गेलेला. आता आपण हे ऐकल्यावर आपल्याला काय झाले भाव, आपण ते ऐकताना बरं वाटलं आपल्याला. पण बहुतांशी संसारातला हा सगळा वेळ कशात चाललेला आहे, रुसायचं आणि रुसवायचं, प्रसन्न करायचं आणि प्रसन्न व्हायचं. म्हणजे अशा रीतीने हा सगळा वेळ चाललेला आहे. तो केवळ एक शरीरामध्येच निग्रह बुद्धी करतो आणि अनुग्रह बुद्धी करतो. या कारणाने तो अज्ञानी आहे. त्या शरीराला म्हणजे काय रुसलं आणि काय प्रसन्न झालं. हा जीव तर कसा आहे, आनंद स्वरूप आहे. त्याच्यात कधी सुद्धा दुःख नाही, कधी सुद्धा आकुलता नाही. म्हणजे अनादि अनंत आनंद गुणवाला आत्मा, त्याच्यावर आमचा विश्वास नाही. आणि म्हणून आपण अशा प्रकारचे खेळ अज्ञानजनित करतो. मग त्यात जर आपल्याला हे समजलं तर प्रत्येक समय काय होणार आहे, केवळ एक निजध्रुवाच्या आश्रयानेच परिणती होणार आहे. म्हणून शरीराला तुम्ही खाऊ घाला न खाऊ घाला त्याचा काही संबंधच नाही. कारण का तर त्याला काही चेतन बुद्धीच नाही. मग ह्याच्यात अजून एक श्लोक कोणता सांगितला होता, शरीर तर काही जाणत नाही, म्हणजे तो तर मला ग्रहण करत नाही. कोणता श्लोक सांगितला होता, शेचाळीसावा नाही, 59 नंबरचा आता परवा सांगितलेला. यद बोधयितुम् इच्छामि तन्नाहं यदहं पुनः ग्राह्यं तदपि नान्यस्य तत्किमन्यस्य बोधये. जे मी संबोधन करण्याची इच्छा करतो तर तो मी नाही. म्हणजे संबोधन करणारा हा जीव नाही, कोणाला समजावणारा जीव नाही. जीव तर निर्विकल्प स्वरूपी आहे. यत अहम पुन्हा, आणि जो मी आहे, तत् अपि ग्राह्यं न अन्यस्य, ते तर स्वरूप दुसऱ्याला ग्रहण होत नाही. जो मी आहे तो तर दुसरा कोणी मला जाणत नाही, म्हणजे तो तर मला ग्रहण करत नाही. तत्किम अन्यस्य बोधे, तर मी दुसऱ्याला काय संबोधन करावं, मी काय बोलावं त्याच्याशी, म्हणजे मी त्याला काय समजावावं. म्हणजे माझा समजावण्याचा प्रयास हा व्यर्थ आहे. कारण का तर दोन अपेक्षेने सांगितलं होतं ना त्यावेळेस. व्यवहारामध्ये सुद्धा आपण पाहतो, सांगितल्यानंतर ऐकतोच असं नाही. मग त्यावेळेस आपण विफलतेने काय म्हणतो, हा माझा मुलगाच नाही, त्याला किती सांगितलं तरी तो ऐकत नाही. मग त्यावेळेस ते फक्त स्मशान वैराग्य असतं की आपलं ऐकत नाही तोपर्यंत त्याच्याविषयीची उपरती. मग त्याला निग्रह करतो ना, म्हणजे फक्त ह्या शरीरावरच निग्रह करतो असं नाही, दुसऱ्या पण शरीरावर निग्रह करतो. म्हणजे त्याच्याविषयी द्वेष झाला की काय करतो, ताडण करतो, मारतो, अजून काय करतो, कोंडून ठेवतो, उपाशी ठेवतो, बाहेर हाकलून देतो घराच्या, काही पण होऊ देत त्याचं. म्हणजे काय झालं, द्वेष झाला. द्वेषाने शरीराचं असं कर्षण केलं. मग परत थोड्या वेळात काय होतं, त्याला नको तसं करायला, मोह असतो ना. असं केलं तर तो मरेल, त्याला काहीतरी होईल. मग लगेच काय करतो, आपल्या घरात घेतो, त्याला परत समजावून सांगतो, परत काय करतो, आपल्या ताब्यात ठेवतो आणि खाऊ पिऊ घालून परत त्याचं लाड करतो. अनुग्रह केला तरी सुद्धा ते शरीर तर काहीच समजत नाही. तो जीवावर तर काही करू शकत नाही ना. निग्रह अनुग्रह चाललंय ते कोणावर चाललंय, शरीरावरच चाललंय. पण त्याला काय वाटतंय, मी दुसऱ्यावर म्हणजे जीवावर करतोय असं वाटतं. पण जीव तर कसा आहे, अमूर्तिक आहे. पण सांगितलं ना त्याच्यामध्ये की मी तर त्याला ग्रहणच होत नाही, मी कोण आहे ते. मी तर अमूर्तिक चेतन स्वरूप आहे. माझ्या आत्मानुभूतीनेच मी स्वतःला ग्रहण होणार आहे, दुसऱ्याकडून तर ग्रहण होणारच नाहीये. मग कशासाठी मी हे संबोधन करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे
फक्त केवळ काय आहे, शुद्धोपयोगात फक्त अडथळा आहे स्वतःच्या. कारण का तर जास्तीत जास्त आत्मानुभूतीमध्ये राहायला संधी आहे, पण सारखे विकल्प, परिग्रह वाढवून विकल्प करत राहतो. काय म्हणतो, माझा मुलगा. असा विचार केला का की मुलगा होण्याच्या पूर्वी कोण होता? संयोगात जेव्हा मुलगा आला त्याच्यापूर्वी कोण होता? तो कोणाला तरी आपला आई वडील म्हणत होता. त्यावेळेस आपण पण त्याला आपला मुलगा म्हणत नव्हतो आणि तो पण आपल्याला आई वडील म्हणत नव्हता. पण आता संयोगात आल्यानंतर काय झालं, तेव्हापासून परिग्रह चिकटलाय, मग त्याची बुद्धी त्यात लागली आहे. मग तो काय म्हणतो, मग ते परवा सांगितलं ना एक दृष्टांत, की ती मॅडम भेटायला गेली, इकडं तिकडं भेटी देत असते आणि एक मैत्रीण भेटली, तर मैत्रीण जरा दुःखी दिसली. मग तिला विचारलं, तू दुःखी का आहेस? मी तुझ्या लग्नात आले त्यावेळेस किती मोठा श्रीमंती सोहळा होता आणि आता तुला दुःख होण्याचं काय कारण आहे? एवढं सगळं आहे तुझ्याजवळ. मग ती काय सांगते, एक चहाचा मळा खरेदी केला होता, म्हणजे सौदा केला होता, परंतु तो फिसकटला म्हणून दुःखी आहे. मग का फिसकटला? तर काय सांगितलं की दुसरं एक गिराईक त्याच वेळेस आलं आणि त्यांनी माझ्यापेक्षा 10 लाख जास्त दिले आणि त्याने सुद्धा वचन दिलेलं मोडून त्याला देऊन टाकलं, पण मला दिलं नाही आणि त्यामुळे मला खूप दुःख होत आहे. मग हिने काय समजावलं मैत्रिणीने तिला, की तुला तर चहाचे 2 मळे आहेत, मग त्याच्यात तू संतोष का मानत नाही? आता तिसरा गेला तर जाऊ दे. तर ती काय म्हणते, ते 2 मळे माझ्या 2 मुलांना आणि हा तिसरा मळा माझ्या नातवाला घेतलेला होता. तर नातू केवढा विचारलं तर 1 वर्षाचा. मग ती म्हणते 1 वर्षाचा नातू मिळेल तेव्हा मिळेल त्याला, किंवा नाही मिळेल, 2 तर आहेत ना तुला, त्याची कशाला चिंता करते? तर ती काय म्हणते, 1 वर्षाचा असला म्हणून काय झालं, तो मोठा झाला, त्याला मिळाला असता की तिसरा मळा. म्हणजे त्याची कहाणी का आपली कहाणी आहे? परिग्रहाची चिंता, म्हणजे जास्त परिग्रहात चित्त अडकलेला हा जीव समाधी साधू शकत नाही, कारण सारखा अर्थध्यान आहे. मग तो म्हणजे चेतन परिग्रह असो नाही तर अचेतन असो, मिश्र परिग्रह असो, ह्या सर्वांमध्ये अर्थध्यान चाललंय त्याच. म्हणून आम्हाला प्रत्येक समयामध्ये एक फक्त माझा चेतन परिग्रह, एवढंच गात्र मात्र परिग्रह. तिथं पद्मप्रभा मलधारी देव म्हणतात, किती तळमळ आहे त्यांना, सगळं सुटलंय, फक्त हे शरीरच सुटलेलं नाही. मग ते शरीर सुद्धा विचारात न सुटलं, काय सर्ग झाला, म्हणून ते कसे आहेत, अत्यंत निरपेक्ष. मग तसा आमचा स्वभाव देखील अत्यंत निरपेक्ष, स्वतःला जाणून आनंदाला प्राप्त होऊ शकतो. कुठल्याही परिग्रहात चित्त अडकून आम्हाला अर्थध्यान करायचं नाही. कारण का तर प्रवचन सार चुलिकेमध्ये सुद्धा सांगितलं, हिंसेमध्ये आणि परिग्रहामध्ये काय फरक आहे. कदाचित हिंसा झाली तर तिथं बंद होणार नाही, परंतु परिग्रहात निश्चितपणे बंद आहे. इदी समना छड्डिया संभव असं सांगितलं ना त्यात, की असा विचार करून श्रमण सर्व परिग्रह सोडतात. म्हणजे याचा अर्थ काय आहे, की ध्रुव म्हणजे निश्चितपणे बंद त्याला का आहे तिथं. तर कोणी म्हणेल की नाही माझं तिथं ममत्व नाही, मग ठेवलं तर काय होतं एवढा परिग्रह. तर सांगितलं की जो परिग्रह आहे तो निश्चितपणे बंधाला कारण आहे, पण हिंसा का कारण नाही बंधाला, किंवा म्हणजे त्याने बंद का होत नाही. तर प्रमाद वृत्ती नसेल तर त्या ठिकाणी जीव मेला तरी सुद्धा बंद नाही सांगितलं. पण तसं परिग्रहाविषयी काही सूट नाही कुठं. म्हणून काय आहे सांगितलं, काय की त्याच्या चाह लंगोटी की दुःख भाले, म्हणजे लंगोटीची इच्छा सुद्धा काय आहे, दुःखदायक आहे. मग एवढीशी सुई असू देत नाही तर लंगोटी असू देत नाही तर काय असू, तो चित्तात एकदा परिग्रह आला की इतकी व्यग्रता निर्माण करतो आणि मग काही त्याचं ध्यान लागत.
म्हणून आम्हाला प्रत्येक समय फक्त स्वभावात लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. मग आता याचा अर्थ परत कसा घ्यायचा? शरीराला निग्रह करतं म्हणजे काय करतो? तप केलं त्याने, बालतप आणि बालव्रत म्हणजे मिथ्या दर्शन सहित त्याने काय केलं? सर्व काही क्रियाकांड केले, भरपूर तपश्चर्या केली, परंतु ते सर्व काय आहे सांगितलं? निग्रह. शरीराला फक्त निग्रह केला आणि त्याला छड आलेत. काय सांगितलं? जो ख्याती लाभ पूजादी चाह, धरी करत विविध विध देहदाह. हे फक्त शरीरालाच क्लेश देत, ख्याती पूजा लाभ वगैरे ह्याने सहित आहे. त्यामुळे त्याची बुद्धी सगळी कुठं लागली आहे? पराकडे लागलेली. मग त्यामध्ये किती तप केलं तरी फक्त शरीराला क्लेश करणं मात्र आहे. मग शरीर तर काही जाणत नाही की ह्यानी मला दुःख दिलंय किंवा ह्यानी मला सुख दिलंय. म्हणजे ह्या शरीराला तर अनुग्रहाची बुद्धी नाही आणि निग्रहाची बुद्धी नाही. हा जीवच आपल्या परिणामामध्ये द्वेष आणि राग करत राहतो. मग कधी शरीराविषयी प्रेम वाटलं तर काय म्हणतो? फार कृश होत चाललंय, चक्कर येतेय, अमकं होत आहे, तमकं होत आहे. हे स्वतःचेच परिणाम आहे. शरीर काही मागत नाही. पण आपणच म्हणतो नको, रात्री भोजन त्याग केला तर कसं काय जमेल, पाणी सोडलं तर कसं जमेल, नको म्हणतो. रोजच्या रोज आम्ही करतो, बघतो म्हणतो. कारण अचानक काय झालं तर, पाणी प्यावं लागलं तर, अचानक औषध घ्यावं लागलं तर अचानकचा हा विचारच काय आहे? त्याला घातक आहे. मग काही पण होऊ देत, पण मी माझ्यामध्ये आहे इतकी दृढता असेल तर आपोआपच त्याला तिथं विचारच येणार. मग शरीराला अनुग्रह किंवा निग्रह काही नाही केला त्याने. फक्त काय आहे? स्वभाव जसा आहे तसा जाणला, नाणम पच्चक खाणं, ज्ञान प्रत्याख्यान झालं. ह्या व्यतिरिक्त दुसरं काही सुद्धा केलं नाही त्याने. कारण का तर स्वभावात राहणं हेच काय आहे? आपोआपच सर्व जे आपलं नाही त्याचा त्याग होऊन जात. मग शरीर सुद्धा सुटून जात. त्याचा निग्रह अनुग्रह करण्याचा प्रसंगच येत नाही. आणि करणारा कोण आहे? हा जीव नाहीच आहे ना. शरीराविषयी काही करूच शकत नाही, कारण त्याचं एका परमाणू मात्राचं सुद्धा परिणमन करणं ह्या जीवाचं स्वरूप नाही. म्हणून 76, 77, 78 नंबरची गाथा सांगितली समयसार मध्ये. नवी परिणमदी नगीन नदी उपपज्जती न परदव पज्जाये, नानी जानंतो विहू पुग्गल कम्मम अनेय विहम. ज्ञानी अनेक प्रकारच्या पुद्गल कर्माला जाणतोय तरी सुद्धा परद्रव्य पर्याय रूपाने परिणमन करत नाही, त्या रूपाने उत्पन्न होत नाही आणि त्याला ग्रहण करत नाही. म्हणजे जो हे जाणतो तो कोणावरही निग्रह अनुग्रह करायला जातच नाही, कारण मी पराचं परिणमन करणारच नाही. एवढे ठोस बुद्धीने फक्त जाणण्याचं कार्य चाललंय त्याच. आणि मी करता बुद्धीने काय करायला लागलोय? अज्ञानाने अशा रीतीने हे सगळं आपलं स्वतःचं नुकसान करून घेऊ लागलं, म्हणजे 4 गतीमध्ये भ्रमण करू लागलं. म्हणून आता मला प्रत्येक समय अकर्ता अभोक्ता ह्याच विचारात राहायचंय. काय होईल आणि कसं होईल चिंताच राहिली नाही. अकर्ता अभोक्ता रूपाने जर राहिलो तर किंचित मात्रही आम्हाला कुठेही पाहण्याची गरजच राहिली नाही. ते शरीराचं जसं आहे तसं होणार आहे परिणाम, त्याचा जबाबदार मी नाही. कुठल्या गाते सांगितलं? प्रवचनसारच्या मन वचन कायेचा मी जबाबदार नाही. 160 नंबरची गाथा अमृतचंद्र आचार्यांच्या टीकेत काय सांगितलं? की ते आपल्या आपल्या स्वरूपाने राहतात, म्हणजे माझ्या स्वरूपाच्या आधाराची त्यांना गरज नाही मन वचन कायेला. तर मी त्यांना माझा आधार द्यायला का जाऊ? काही गरज नाही त्यांना, ते काही मला मागत नाहीत. आपली आपली जबाबदारी पेलवायला ते तयार आहेत, मन वचन कायच्या सगळ्या वर्गणा. मग मी का त्याच्यामध्ये धडपड करू, मध्ये मध्ये करू? मी स्वतःला फक्त जाणणार एवढंच माझी जबाबदारी, जाणण्याची एवढी जबाबदारी. त्याला सोडून बाहेर माझी कुठलीही जबाबदारी नाही. पण आपण एवढंच विचार करतो की माझी जबाबदारी हे सगळी. म्हणून तो एक मनुष्य असतो आणि तो त्याला पत्नीने ताट वाढलेलं असतं.
जेवण्यासाठी आग्रह केलेला असतो, बसा म्हणून. आणि तो काही न बोलता पटकन काय करतो, कुठलाही विचार न करता तसाच निघून गेलेला असतो बाहेर. आणि बाहेर गेल्यानंतर पाहतो थोड्या वेळ आणि पटकन लगेच आत येऊन परत जेवायला बसतो. पत्नी म्हणते, काय तुमचं हे सगळं विचित्रच वाटतं, काय कळत नाही तुम्ही असं का वागताय. तर त्याने खुलासा काय केला, बाहेर जो आवाज चाललाय, दंगल चालली, आणि त्यात जो माझा मित्र आहे, तर त्या मित्रावर सगळेजण काय केलेले आहेत, आक्रमक होऊन त्याला त्रास देत आहेत. आणि त्याच्यावरनं मी ओळखलं की तो शांत बसलेला आहे, तो काहीच प्रतिकार करत नाही. मग मी तिथं समजलं की त्याला आता माझ्या आधाराची गरज, म्हणून मी तिथं धावत गेलो. पण मी तिथं जाऊन पाहेपर्यंत त्याने हातात एक दगड घेतलेला होता, त्यांच्यावर फेकण्यासाठी दगड घेतला. आता माझी गरज नाही त्याला, तो स्वतःच प्रतिकार करू लागलाय. आता मी काय त्याला आधार देणार नाही किंवा मी त्याला मदत करणार, असा विचार करून परत आलो मी. आता मी आश्वस्त आहे, माझ्यामध्ये राहिलो. आता मी काही कोणाच्या भानगडीत पडत नाही. म्हणजे हे रूपक काय सांगतंय, बाहेर सुद्धा आपण पाहतो ना, मुलगा पडला आणि तो स्वतःच उठला तर आईला जाण्याची गरज नाही उठवायला. आणि जर तो पडून तसाच राहिला तर आई धडपडत जाते, पटकन जाते, पळते की त्या मुलाला काहीतरी होईल वगैरे म्हणून ती त्याला उचलते, घेते. पण मुलगा स्वतः उठून परत चालू लागला तर काय करत नाही कोण त्याला मदत. मग लौकिकात तर अशी अनेक उदाहरणं आहेत. मग तसं या ठिकाणी पाहिलं तर काय आहे, कोणीच कोणाची अपेक्षा करणारं द्रव्य नाही. प्रत्येक द्रव्य स्वयं स्वतःच्या परिणतीनेच राहणार आहे. हे फक्त आपली कल्पना आहे की माझ्याशिवाय मुलगा राहत नाही, माझ्याशिवाय घर नीट राहत नाही, माझ्याशिवाय सगळं काही चालत नाही, व्यापार वगैरे, किंवा मी असेल तरच सगळं व्यवस्थित होतंय, मी नसेल तर होत नाही. ह्या कल्पनेने अडकले आम्ही. खरं तर कोणाचं कोणापासून काहीच राहत नाही. म्हणून इथं किती मार्मिक श्लोक दिलेला आहे तो, की तू फक्त अज्ञानाने बुद्धी करतोय त्या शरीराला, तर काही त्याची संवेदनाच नाही, सुख दुःखच भोगत नाही, त्याला सुखही नाही दुःखही नाही. त्यामुळे तू त्याला निग्रह करण्याचा विचार करतो तेही चुकीचं आहे, अनुग्रह करण्याचा विचार करतो तेही चुकीचं आहे. मग तसं इथं सुद्धा चाललंय की आपण सुद्धा एखाद्याला शिक्षा दिली, वाटतं शिक्षा दिली, बरं झालं, आता सुधारेल. पण ही तुझी कल्पना आहे, तो तर त्याच्या परिणतीनेच परिणत होतो. तुझ्या दंड देण्याने तो सुधारला असं समजू नको, आणि त्याच्यावर तू अनुग्रह केला म्हणून तो चांगला व्यवस्थित आता रांकीला लागलाय असंही समजू नको. तर तेही त्याचंच, दोन्ही पण त्याचंच आहे. आपलं फक्त न्यायिक स्वभाव एवढंच. हे जर आपण समजलं तर कुठेही कर्तृबुद्धी येणार नाही, कर्तृत्व येणार नाही. मग प्रत्येक ठिकाणी मी माझ्यामध्ये राहणार आहे, मी माझ्यामध्ये परिपूर्ण आहे. प्रत्येक द्रव्य आपल्यामध्ये परिपूर्ण आहेत, कोणालाही कोणाची गरज नाही. एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं काही करत नाही असं वाटतं, निश्चयाचं कथन आहे, व्यवहाराने करावं लागतं असं म्हणतो. पण व्यवहाराने सुद्धा करू शकत नाही, फक्त आरोपित कथन करून तसं बोलतो. पण वास्तविक पाहता व्यवहारात सुद्धा तसं झालेलं दिसून येत नाही. कारण का, तर डॉक्टर पेशंटला वाचवण्यासाठीच प्रयत्न करत असतात, मारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला नसतो. पण तो मरतो, मग काय करणार, डॉक्टरांनी मारलं म्हणणार का? म्हणजे काय आहे या ठिकाणी, हे सर्व निमित्त नैमित्तिक संबंध आहेत. आणि तसे आपण आरोप करतो, चांगलं केलं, वाईट केलं वगैरे हे. पण ज्याचं त्याचंच हे काय आहे, परिणमन आहे. म्हणून आम्ही प्रत्येक वेळेला कुठं दृढ राहिलं पाहिजे, इतकं स्वभाव दृढ राहिलं पाहिजे. शेवटच्या श्वासापर्यंत आधार कुणाचा घेतोय, हॉस्पिटलचा, त्या डॉक्टरचा, औषधाचा. पण दृढताच करत नाही ना, की मी माझ्या चैतन्य प्राणावरच जगणारा आहे.
ही दृढता केली तर त्याचं समाधी मरण निश्चित साधतं. पण आम्ही काय करतो, मोहाने अगदी एवढं कळतं, इतकं अज्ञान असतं की आता ह्याच्यात काही त्याला सुधारणा होणार नाही किंवा काहीच नाही, तरी सुद्धा अटॅक आला की लगेच पळवतो त्याला दवाखान्यात. पण नमोकार मंत्र देत नाही किंवा काही सांगत नाही त्याला संबोधन, किंवा घरातच थांबवत नाही. म्हणतो तसं कसं म्हणतो, घरात थांबवलं अचानक काही झालं तर, दवाखान्यात झाल्यावर चालतंय, पण घरात झालेलं चालत नाही अचानक काय. म्हणजे काय आहे तर आपली ही बुद्धीच कल्पना चुकीची आहे. म्हणून आपण इतकं दृढ राहिलं पाहिजे की आपण त्या परावर अवलंबून न राहता कुठपर्यंत आपण त्याचा सांभाळ करतोय, जोपर्यंत ते संयमाला बाधक ठरत नाही, सम्यदर्शनाला बाधक ठरत नाही, तोपर्यंत त्याचा आपण पुरुषार्थ करतोय. पण असा गैरपुरुषार्थ, चुकीचा पुरुषार्थ हे करणं व्यर्थ आहे. म्हणून काय सांगितलं की नाही सर्वत्र आपण जर समजलो तर आपल्याला हे व्यवस्थित जीवन जगता येणार आहे, अन्यथा काय होणार आहे, फजिती होणार आहे आपली. म्हणून आपण प्रत्येक समयात हे सर्व समजून घेणं आवश्यक आहे.